दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने दिनांक 14 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारलाय। राज्यभरात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात खालापूर तहसील आणि कर्जत पंचायत समिती कार्यालयातील शेकडो कर्मचारी सहभागी झालेत। जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा अशी प्रमुख मागणी आणि इतर 17 प्रलंबित मागण्यांसाठी मार्चमध्ये कर्मचारी आणि शिक्षकांनी संप केला होता। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हा संप स्थगित केला होता। दरम्यान मुख्यमंत्री यांच्या आश्वासनाला 6 महिने उलटून गेले तरीही सरकारकडून कर्मचारी आणि शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही। त्या उलट कंत्राटीकरण करून सरकारी विभाग आणि शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सेवा देणे हे सरकारचे कर्तव्य असताना सरकार यावरील खर्च कमी करून खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून पाहत आहे। गरीब, उपेक्षित, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात कंत्राटी आणि रोजंदारी तत्वांवर कर्मचारी कार्यरत असून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही। संघटनेच्या या मागण्या केवळ आर्थिक स्वरूपाच्या नसून त्या सामाजिक गरजा म्हणूनही मांडण्यात आल्या आहेत। जनतेची गैरसोय होऊ नये अशी संघटनेची इच्छा आहे, म्हणून महाराष्ट्र सरकारने तात्काळ संघटनेच्या मागण्या मान्य कराव्या व संप करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। यामुळे या संपात राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी समन्वयक समिती, रायगड येथील कर्मचारी व शिक्षक सहभागी झालेत। दरम्यान कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत खालापूर तहसीलदार अयूब तांबोळे यांना खालापूर तालुका राज्य मध्यवर्ती संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले। लोकशक्ती लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।